नमस्कार. मी अलिबागमधून ॲडव्होकेट राकेश पाटील. परवाच एक उरणमध्ये घटना घडली की तहसीलदारांनी खोटे सातबारे तयार केले आणि खोटे सातबारे तयार करून ते मार्केटमध्ये नेऊन विकले आणि तहसीलदारांच्यावर गुन्हा दाखल झाला. तहसीलदारांच्यावर गुन्हा दाखल होणं हे खरोखरच गरजेचं होतं, कारण उरणच्या तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे मॅडम यांनी जे त्यांच्या कार्यकाळात जे केलेले पराक्रम आहेत ते खरोखर त्याच्यात प्रत्येक फाईल ओपन होणं गरजेचं आहे. कारण यासाठी की उरणच्या जुईज गावचं प्रकरण होतं. हिराजी कृष्णा पाटील रिटायर्ड मुख्याध्यापक होते. ते तहसील ऑफिसमध्ये 32 एमची त्यांच्या परमिशन, शेतीच्या परमिशनची 32 एम काढायला गेलेतच नाही, कुळकायद्याची परमिशन. ते 32 एमची परमिशन काढायला न जातासुद्धा त्यांची 32 एमची परवानगीची फाईल पुढे गेली. त्यांच्याच एका तहसीलमधल्या कार्यालयातील एका शिपायाने एका बुधूभाई नामदेव पाटीलच्या नावाचा बॉन्ड जोडला गेला आणि ती परमिशन काढून त्याचा सातबाराही तयार केला आणि तो सातबारा मंजूर करण्यातही हे 10व्या नंबरचे ह्या केसमधले आरोपी आहेत सय्यद म्हणून, त्यांनी तो मंजूर केला. सातबारा तयार होऊन तो मार्केटमध्ये आला, त्याचं खरेदी खत झालं आणि त्या खरेदी खतात 4 माणसं मयत असतानासुद्धा ते खरेदी खत झालं आणि त्याचा अंमलही, सातबाऱ्याचा अंमल ह्याच तलाठ्यांकडे दिला गेला. तलाठ्यांकडे अंमल दिल्यानंतर मंडळ अधिकारी नावावर चढवत होता. त्याच्या बाबतीत आम्ही हरकत अर्ज दिले, तहसीलदारांकडे हिअरिंग लागली आणि त्याच्यात स्टेसुद्धा दिला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या 32 एमची ऑर्डर माझ्या आशिलांनी मिळण्यासाठी अर्जच केला नाही, ती ऑर्डर, तो अर्ज इतर परक्या माणसाने करून ती 32 एमची ऑर्डर काढून त्याचा सातबारा बदलला गेला. बरं, दुसरी गोष्ट अशी की आमच्या आशिलांना पैसेच मिळाले नाहीत जमीन विक्रीचे. त्या बाबतीत माझ्या आशिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. आता उरण पोलीस स्टेशनमध्ये 420, 468, 467, 465, 471, 34 असे गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की बाबा ह्याची मूळ प्रत आहे का बघा आणि एक प्रत आम्हाला काढून द्या, सर्टिफाईड कॉपी द्या. माझ्या क्लायंटकडे झेरॉक्स होती, आम्ही ऑलरेडी काढली होती. त्यानंतर काढल्यानंतर अर्ज केल्यानंतर नायब तहसीलदारांनी लिहून दिलं की बाबा रे ही फाईल गहाळ झालेली आहे, त्याच्यामुळं देता येणार नाही. त्या बाबतीत आम्ही तहसीलदारांशी बोललो. तहसीलदारांनी सरळ म्हटलं की फाईलच गायब असेल तर आम्ही आणून देणार कुठून. आता राहिला विषय असा की उरण पोलीस स्टेशनमध्ये डिसेंबर 2019मध्ये माझ्या आशिलांनी FIR नोंदवली होती आणि त्याचा मूळ मुद्दा असा होता की 32 एमची ती परमिशन ती तहसीलमधून होती. आता तहसील ऑफिसमधूनच 2018ची 32 एमची जर फाईल परमिशन देऊन जर गायब होत असेल आणि तहसीलदार सांगतात काय करायचं ते करा, तर आता काय करायचं. आम्ही उरण पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रारी केल्या, पण उरण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर उरणचे पोलीस म्हणतात की मूळ प्रत साहेब भेटत नाही तोपर्यंत त्या तुमच्या क्लायंटची सही ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे ते आम्ही सांगू शकत नाही. मग आम्ही पोलिसांना म्हटलं की साहेब त्याच्यावर गुन्हा दाखल करा ना, एव्हिडन्स डिस्ट्रॉय केले म्हणून. तर ते म्हणे तहसीलदार आहेत, एखाद्या शासकीय अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करायचा असेल तर काय करायचं ते तुम्हाला माहीत आहे, तुम्ही वकील आहात, असं पोलिसांकडून सांगितलं. आणि ती फाईल नष्ट केली, ती आजपर्यंत फाईल नाहीच आहे. हा प्रकार उरण तहसीलदारमध्ये घडतो ही आश्चर्याची बाब आहे. आता विशेष बाब म्हणजे रवींद्र बुधवंत, उरणचे वरिष्ठ पोलीस आणि निरीक्षक, यांचं खरोखर मी मनापासून अभिनंदन करतो. कारण तहसीलदार, कलेक्टर, अप्पर कलेक्टरच्या लेवलच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करणं IPC प्रमाणे हे काही खाऊ नाही आहे. विशेष म्हणजे जे राठोड फिर्यादी आहेत की ज्यांची 1,83,00,000 फसवणूक झालेली आहे, त्यांना काय गुन्हे दाखल करायला काय लागला असेल, किती कष्ट घ्यावे लागले असतील, हे पण कल्पनेच्या पलीकडे आहे. पण मुद्दा राहतो की तहसीलदार कार्यालयाच्या मुख्य अधिकारी ज्या तहसीलदार आहेत त्या नवीन सातबारा तलाठी तयार करतो, त्याला मंडळ अधिकारी मंजुरी देतो, त्याचा फेरफार तयार होतो आणि तो मार्केटमध्ये येतो. मार्केटमध्ये 1 वर्षभर चालतो, सगळ्या ऑफिसमधून सगळ्या दलालांकडून तो फिरतो आणि तो एका बिल्डरकडे जातो. त्याची 1,83,00,000 अधिकृतरित्या त्याची चेक पेमेंट होतं आणि चेक पेमेंट देऊन त्याचा सातबाराही तयार होतो. आणि मग तो ज्यावेळी व्हेरिफिकेशनला भूमी अभिलेखकडे जातो तो सांगतो सातबारा हा डुप्लिकेट सातबारा आहे. म्हणजे विषय असा एवढा होतो की पूर्वी लोक नोटा डुप्लिकेट छापल्या तर लोक त्यांना आरोपी म्हणतात. एखाद्या महसूलच्या अधिकाऱ्यांनी लाच मागितली तर तो चोर म्हटला जातं. ह्या तहसीलदारांना आता काय म्हणायचं. 1,83,00,000 नवीन सातबारा तयार करणं ही काही
खायची बाब नाही आहे. आणि तो मार्केटमध्ये नेऊन एखाद्या बिल्डरला विकणं आणि तो मंडळ अधिकारी सांगतो की तो फेरफार मंजूर करून त्याची जबाबदारी माझी, साहेब तुम्ही जागा घ्या. ही खरोखरच रायगडच्या महसूल विभागासाठी शोकांतिका आहे. कारण ह्या जमिनी इथल्या कसणाऱ्या कुळांच्या नावावर व्हाव्यात म्हणून आगरी समाजाचे थोर नेते नारायण नागू पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारून जवळजवळ 7 ते 8 वर्ष ह्या शेठजी बाटजी लाडजींच्या विरोधात सातबाराचं आंदोलन केलं. त्यानंतर दिबा पाटील साहेबांनी 12.5% आंदोलन केलं. आज सातबारांच्या हक्कांसाठी आज आगरी, कोळी, कराडी, भूमिपुत्र एकत्र होऊन लढतोय. आणि तहसीलदार कल्पना गोड्यांसारख्या ऑफिसर्स जर नवीनच सातबारे तयार करून जर मार्केटमध्ये विकत असतील तर हे नोटा छापण्यासारखंच झालं ना. माझं तर म्हणणं आहे की कल्पना गोडेसारख्या अधिकारी ज्यावेळी तहसीलदार म्हणून उरणच्या तहसीलमध्ये आल्या, त्यांची जेव्हापासून त्या पदावर बसल्या तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांची खातेनिहाय चौकशी होणं गरजेचं आहे. कारण ह्याच जुई गावाच्या समोर कोपरोली म्हणून गाव आहे आणि त्या कोपरोली जागेत दादाजी धाकजी नावाची एक कंपनी आहे. त्या कंपनीने फॉरेस्टमध्ये अतिक्रमण केल्याच्या तक्रारीही झालेल्या आहेत आणि विदाऊट रॉयल्टी भरून त्यांनी दगडखान खोदलेले आहेत. अशा तक्रारी ग्रामस्थांनी केलेल्या आहेत. आणि ग्रामस्थ ज्यावेळी त्या दगडखाणींच्या विरोधात उपोषणाला बसले त्यावेळी ह्या तहसीलदारांनी 4 कोटी की 5 कोटींचा दंड त्या संबंधित कंपनीला आकारलेला आहे. पण 4 किंवा 5 कोटी लोकांना तुम्ही दंड आकारता, आंदोलन करतात शेतकरी म्हणून, पण तोपर्यंत एवढा दगड जातो कसा आणि कोणाच्या परमिशननी? हे जिलेटिनच्या कांड्या आल्या कोणाच्या परमिशननी? ह्याचीही चौकशी होणं गरजेचं आहे. कायद्याचा अभ्यासक या नात्याने किंवा शेतकऱ्यांचा वकील या नात्याने माझी शासनाला, मुख्यमंत्र्यांना, महसूल मंत्र्यांना किंवा जिल्हाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की असे जर खोटे सातबारे तयार करून जर मार्केटमध्ये विकत असतील आणि ते सुद्धा एका नामवंत बिल्डरला देऊन जर त्यांना गंडवत असतील तर बिचाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं काय, तो न्याय कोणाकडे मागणार आहे? त्याचा सातबारा तर परस्पर बदलले जातील आणि त्याचा आदेश देऊन त्याचा सातबाराही बदलला जाईल. अशा घटना आहेत ना. हिराजी कृष्णा पाटील मोठी जुईचे शेतकरी त्यांच्या बाबतीत घडलेलं आहे. 32 एमची परमिशन दिली आणि ती परमिशनची संपूर्ण फाईलच जर गायब होत असेल, परमिशन देऊन सातबारा होऊन गायब होत असेल तर ह्या तलाठ्यांवर किंवा ह्या तहसीलदारांच्यावर कारवाई कोण करणार? आज जिल्हाधिकारी लेवलच्या पदावर आहेत त्या. आणि कल्पना गोडेंच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आमचे अलिबागचे माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी मला वाटते ते त्यांच्या कार्यकाळात चंद्रकांत पाटलांकडे सुद्धा तक्रार अर्ज केला होता. मुद्दा हाच आहे की तुम्ही सातबारा तयार करता नवीन कॉम्प्युटर प्रणालीवर आणि तो सातबारा अपलोड करून तुम्ही तो अंमलात आणून तो विकता, त्याचं रजिस्ट्रेशन होतं आणि त्याची स्टॅम्प ड्युटी भरली जाते आणि तो नंतर मार्केटमध्ये आणून स्टॅम्प ड्युटी भरून जर तो विकला जाऊ शकतो, ह्याच्यापेक्षा दुर्दैव ते काय? खरं तर अशा अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करून 8-8 दिवसाची पोलीस कस्टडी दिली पाहिजे. ह्यांची खातेनिहाय चौकशी करून यांच्यावर गुन्हा तर दाखल झालेला आहे. ही ऐतिहासिक घटना म्हणायला लागेल रायगडच्या महसूलमध्ये. आता जे लाच घेतात, जे पैसे मागून घेतात, जे अँटी करप्शनच्या ह्याच्यात जातात, ते अधिकारी काय म्हणतील, आम्ही तर इथसर पैसे मागतो ना, काम करतो ना, त्यात काय मोठं? आता ह्याच तलाठ्यांनी, ह्या तहसीलदारांनी ह्यांना तर यांचा सत्कार करायला पाहिजे भर चौकात की तुमच्यावर विश्वासाने सातबाऱ्याची जबाबदारी दिली जाते, तुमच्यावर विश्वासाने थंब दिला जातो, तुमच्या विश्वासावर नवीन सातबारा मंजूर केला जातो. असं जर असेल तर डिजिटल इंडियाचा हा बोजवारा आहे. ही शोकांतिका आहे गोरगरीब शेतकऱ्यांसाठी. कारण लोकांना अजून कुठं काय कळते सातबाऱ्याची अंमलबजावणी भोगोटा वर्ग 1 आणि भोगोटा वर्ग 2. आता ह्या जमिनीचे हे जे असेल, मला वाटतं जुईचा 98चा 36चा हा नवीन सातबारा तयार केला आहे, ह्याची चौकशी झाली पाहिजे. ह्याचे पासवर्ड कोणाकडे जातात, हे सातबारे व्हेरिफिकेशन कुठं होतं, ह्याचे अंमल पुण्यातून नक्की त्यांना परमिशन कशी मिळते, ह्याची चौकशी सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी करून या तहसीलदार कल्पना गोडे नावाच्या मॅडमना 8 दिवस पोलीस कस्टडी आतमध्ये टाकलं पाहिजे. तेव्हा कळेल. नाहीतर काय, जामीन केला, मोकळे झाले, संपला विषय. पण एखाद्या शेतकऱ्याची जमीन जर अशी परस्पर ट्रान्सफर झाली तर त्या शेतकऱ्याला न्याय मिळणं खरोखरच आताच्या काळात अवघड आहे. कारण उरणसारख्या ठिकाणी 1,83,00,000 जमीन, ह्याचा सातबाराच नाही. जर भूमी अभिलेखनी सुद्धा अधिकाऱ्यांनी जर त्या अधिकाऱ्यांनी जर ती गट स्कीम आकारपड पत्रक मॅच केलं असतं तर 1,83,00,000 तो व्यवहार वाटला असता. तहसीलदार किती मालामाल झाले असते. ह्या रॅकेटचा विषय, ह्या रॅकेटची चौकशी होणं गरजेचं आहे. तहसीलदार मॅडम ज्यावेळी आल्या त्यांची खातेनिहाय चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्याची पारदर्शक चौकशी होणं गरजेचं आहे. तहसीलदार मॅडमनी जेवढे दिलेले निर्णय आहेत, जेवढे दगडखाणींना दिलेले परमिशन आहेत, जेवढे फॉरेस्ट जमिनींना दिलेले परमिशन आहेत, त्या सगळ्या परमिशनची खातेनिहाय चौकशी EOW ऑफिस नवी मुंबई
यांच्या कार्यालयातून होणं गरजेचं आहे. जर ते तसं झालं नाही तर कायद्यावर विश्वास ठेवणारा जो सर्वसामान्य माणूस आहे त्याचा विश्वास उडेल आणि मग पुन्हा क्राईम वाढण्यासाठी जबाबदार हेच अधिकारी असतील. सन्माननीय जिल्हाधिकारी निधी चौधरी मॅडम यांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की अशा अधिकाऱ्यांना आपण तात्काळ निलंबित करावेत आणि ह्यांची चौकशी भर चौकात करावी आणि ह्यांच्या चौकशीचे फुटेज प्रत्येक सर्वसामान्य माणसाला द्यावेत की जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्था आणि प्रशासनावर गोरगरिबांचा जो विश्वास आहे तो राहिला पाहिजे. धन्यवाद.